नमस्कार. मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. आज आपण झटपट बनणारे अगदी 2 ते 3 मिनिटात बनून तयार होणारे गणपती बाप्पाच्या आवडीचे असे मोदक बनवणार आहोत. ते मोदक आपण अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने बनवणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे इथे पेनखजूर. तर इथे बघू शकता मी पेनखजूर घेतलेला आहे. आता पेनखजूर ज्या बिया असतात त्या बिया आपल्याला काढून टाकायच्या आहे. तसे पेनखजूरमधल्या बिया काढणे हे कठीण, पण जर मधातून आपण चीर मारली तर ते अगदी सोप्या पद्धतीने आपण त्याच्यामधल्या बिया काढून टाकू शकतो. तर तुम्ही बघू शकता ज्याप्रमाणे मी व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच आपल्याला याच्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहे. मी या चॅनलवरती नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते. जर तुम्ही माझे व्हिडिओ पाहत असाल, तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असेल, तरी देखील जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि इथे बघा आपल्या अशा प्रकारे बिया काढून ह्या झालेल्या आहे आणि इथे एक प्रकारचे फक्त पेनखजूरचे जे साल असतात किंवा जो पेनखजूर असतो तो फक्त शिल्लक राहिलेला आहे. आता आपण पेनखजूरच्या जे बिया आहे त्या साईडने काढून घेऊया व जे पेनखजूर आहे त्याला आपण मिक्सरमध्ये फिरवून घेऊया. तर इथे बघू शकता मी मिक्सरला पॉटमध्ये छान फिरून घेतलेला आहे आणि त्याला छान फिरवल्यानंतर या प्रकारे त्याचं एक बारीक पेस्ट म्हणा किंवा एक सारण तयार झालेलं आहे. आता हे जे मोदक आहे हे आपण साच्यामध्ये बनवू शकत नाही, कारण की साच्यामध्ये जर बनवले तर ते साच्याला चिटकतात. म्हणून आपण हातावरच या जे सारण आहे किंवा हे जे पेनखजूरचे बनवलेलं एक प्रकारची जी पेस्ट आहे त्याचे अशा प्रकारे हातावरच आपण आकार देऊन येऊया, कारण आकार हातावर सुद्धा हे मोदक छान असे तयार होतात. या प्रकारे आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचे आहे. तुम्ही बघू शकता मी ज्या प्रकारे शेप देत आहे त्याच प्रकारे आपल्याला मोदकाचा शेप द्यायचा आहे. जर हाताला चिकटत असेल तर तुम्ही थोडं पाणीसुद्धा वापरू शकता. आपण जे पेनखजूरचे मोदक आज बनवत आहोत त्याच्यामध्ये आपल्याला कोणताच प्रकारचं साखर किंवा गूळ टाकायची गरज नाही, कारण की पेनखजूर हे आधीच गोड असतात. म्हणून याच्यामध्ये कुठलंही वेगळं असं साहित्य टाकण्याची गरज नाही. म्हणून हे मोदक छान आणि सोप्या पद्धतीत अगदी 2 ते 3 मिनिटातसुद्धा हे मोदक बनवून तयार होतात. म्हणजे जर आपल्याला खूप अशी गडबड असेल किंवा खूप अशी घाई असेल आणि आपल्याला जर मोदक बनवायचे असेल तर आपण आदल्या दिवशी जर याच्या अशा प्रकारे बिया काढून ठेवला आणि तयारी करून ठेवली तर दुसऱ्या दिवशी आपण अगदी 2 ते 3 मिनिटात हे मोदक बनवू शकतो. नक्की ट्राय करा. तर आता बघा या प्रकारे आपल्याला पूर्णतः मोदक हे बनवून घ्यायचे आहे. तर मी इथे आपले पूर्ण मोदक बनवून घेतलेले आहे. इथे बघू शकता छान असे आपले मोदक तयार आहे. आपण हे मोदक साच्याने बनवले नाही, फक्त हाताने हे मोदक बनवलेले आहे. याचे आपण लाडू पण अशा प्रकारे बनवून घेऊ शकतो. नक्की ट्राय करा. आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून कळवण्यास विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका, कारण मी असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते. धन्यवाद.